पेट्रोल डिझेल तुटवड्याचा फटका आता शेतकऱ्यांना सुद्धा। बुलढाणा जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक, तितकंच वेदनादायी आणि विचार करायला लावणारं चित्र हे आपल्या समोर आलंय। जिथे शेतकऱ्यांच्या हातात कधी नांगर असतो, कधी ट्रॅक्टर असतो, पण आज परिस्थिती इतकी गंभीर झालीये की शेतकऱ्यांना स्वतःच बैल बनून वखराला जुंपण्याची वेळ आलीये। पंतप्रधानांच्या आव्हानानंतर डिझेलच्या तुटवड्यामुळे शेतीची कामं ही पूर्णपणे ठप्प होण्याच्या मार्गावर आहेत आणि याचा थेट फटका आता पेरणीपूर्व मशागत आणि खरीप हंगामाच्या तयारीवर बसताना दिसतोय। आमचे बुलढाण्याचे प्रतिनिधी शिवाजी मामणकर यांनी थेट संग्रामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधलाय। पाहूयात ते नेमकं काय म्हणाले। राज्यामध्ये सध्या आणि देशामध्ये मोठ्या प्रमाणात इंधन तुटवडा या ठिकाणी पाहायला मिळतोय। पेट्रोल पंपावर या ठिकाणी इंधनासाठी मोठ्या प्रमाणात रांगा सुद्धा या ठिकाणी पाहायला सध्या शेतकऱ्याच्या या ठिकाणी मशागतीचे दिवस आहे आणि शेतकऱ्याला सुद्धा या ठिकाणी डिझेल मिळत नाहीये। तर बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील मावनबिल येथील विशाल मुरेकर जो शेतकरी आहे यांनी स्वतःला या ठिकाणी जुवाला जुंपून घेतलाय। तर त्याचं कारण असं आहे की त्याला या ठिकाणी ट्रॅक्टरला डिझेल मिळत नाही। तो ट्रॅक्टरवाल्यांकडे जाऊन आला आणि त्यांनी विनंती सुद्धा केली, मात्र ट्रॅक्टरवाल्यांनी त्यांना या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे की आम्हाला या ठिकाणी डिझेल मिळत नाही, त्यामुळे आम्ही तुमच्या शेतात या ठिकाणी येऊ शकत नाही। सध्या शेतकऱ्यावरती या ठिकाणी कठीण परिस्थिती, गंभीर परिस्थिती आहे। स्वतः शेतकरी या ठिकाणी जुवाला जुंपून घेतलंय आणि जू या ठिकाणी खांद्यावर घेतलंय। आपल्यासोबत तो शेतकरी, आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार। आमच्यावरती वेळ जी आलेली सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आमच्यावरती वेळ आली। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुका असेल, बावनबीर असेल, इथं कोणत्याही प्रकारचं शेतीच्या मशागतीसाठी कोणतेही ट्रॅक्टर डिझेलमुळे शेतात मशागतीसाठी येत नाही। त्यामुळे आम्ही स्वतः खांद्यावर जू घेऊन आम्ही शेतीची मशागत करत आहोत। काय मागणी आहे सरकारकडे तुमची? आता सरकारकडे मागणी एकच आहे की बा तुम्ही प्रत्येक पेट्रोल पंपावर डिझेल उपलब्ध करून द्या, एवढीच आमची सरकारकडे मागणी आहे। सध्या देशात आणि राज्यात या ठिकाणी तुटवडा पाहायला मिळतोय। आता तुमचे मशागतीचे दिवस आहे, डिझेल मिळत नाही, शेतकरी काय करायला पाहिजे नेमकं? आता शेतकऱ्याने काय करावं? शेतकऱ्याकडे काहीच नाही, शेतकऱ्याकडे पर्याय नाही। हे शेवटी शासनाने या गोष्टीचा विचार करून शासनाने प्रत्येक पेट्रोल पंपावर बुलढाणा जिल्ह्यातील इथं डिझेलची उपलब्धता करून द्या, एवढीच आमची मागणी आहे। नक्कीच पाहिलं की शेतकऱ्याची अशी मागणी आहे की शेतकऱ्याला मुबलक या ठिकाणी इंधन जे आहे डिझेल ट्रॅक्टरसाठी या ठिकाणी प्रत्येक पेट्रोल पंपावरती या ठिकाणी उपलब्ध करून द्यावं, जेणेकरून या ठिकाणी शेतकऱ्याच्या या ठिकाणी शेतीची मशागत आहे ही थांबणार नाही आणि शेतकऱ्यांच्यावरती अशा प्रकारची ही वेळ येणार नाही। शिवाजी मामणकर, प्राईम टाइम, महाराष्ट्र, बुलढाणा। शेतकऱ्यांची एवढीच मागणी आहे की निदान त्यांच्या ट्रॅक्टरसाठी लागेल इतका तरी डिझेल त्यांना उपलब्ध करून द्यावा। सध्या डिझेलच्या तुटवड्यामुळे शेतकऱ्यांवर आलेली ही वेळ प्रशासनासाठी गंभीर इशारा मानली जाते। आता पुढे परिस्थिती सुधारते का? प्रशासन शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करणार का? त्यांच्या मागण्या पूर्ण करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान अशाच बातम्या पाहण्यासाठी प्राईम टाइम महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।